अमरावती जिल्ह्यात पिण्यास पाणी मिळण्याकरिता प्रशासनाने अमृत योजना अंमलात आणली। यामध्ये शहरातील अनेक परिसरात अनेक महिन्यापासून अमृत योजना अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली। मात्र अद्यापपर्यंत अनेक परिसरात या योजनेअंतर्गत पाणी मिळालेच नाही। शहरात जुने पाईपलाईन असल्याने त्या अनेक ठिकाणी खराब झाल्या आहे, तर कुठे पाईपलाईन लीकेज झाल्या आहे। याचा फटका शंकरनगर परिसरातील एकनाथ विहार परिसरातील नागरिकांना बसला आहे। या परिसरात जुन्याच पाईपलाईन असल्याने ठिकठिकाणी लीकेज झाल्या आहे, तर कुठे पाईपलाईनवर झाडे वाढल्याने पाईपलाईन फुटल्या। अशा परिस्थितीत या परिसरात नागरिक पाण्यापासून वंचित राहिले आहे। पाण्याच्या समस्यांबाबत येथील नागरिकांनी गेल्या 6 महिन्यापासून मजिप्रा विभागात निवेदन तक्रारी दिल्या, मात्र यावर मजिप्रा विभागाने काहीच केले नाही। संबंधित ठेकेदार काम ओके झाल्याचे मजिप्रा अधिकाऱ्यांना सांगतात, परंतु प्रत्यक्षात सर्व ढिसाळ व्यवस्था दिसून येत आहे। एकनाथपुरम विहाराजवळील रस्त्यावर पाण्याचे लिकेज काढण्याकरिता ठेकेदार कामगारांनी वेळेत येणाऱ्या पाईपलाईन खड्डा खोदल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहताना दिसून आले। आधीच नागरिकांच्या घरातील नळाला पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे ठेकेदाराने पाईपलाईन लिकेज खोदल्याने रस्त्यावर पाणी वाहून नुकसान झाले आहे। याबाबत मजिप्रा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या समस्या निकाली लावून न्याय द्यावा अशी विनंती केल्या जात आहे। या परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्यांबाबत विदर्भ न्यूजकडे आपल्या समस्या स्पष्ट केल्या। खूपच फार कमी फोर्स आहे। बरेच वेळा आम्ही कंप्लेंट दिले, पण काही फायदा झाला नाही। टेम्पररी काहीतरी हो म्हणतात आणि प्रॉब्लेम जसाच्या तसा आहे। आता नवीन लाईन टाकून सुद्धा आम्हाला म्हटलं की वर पाणी जाईल तुमचं पहिल्या माळ्यापर्यंत, पण वर काय पण खाली टाक्यात कधी कधी पडत नाही। एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला। माझ्याकडे लिकेजचं टेक आहे, मला दुसरं काही माहीत नाही, फक्त लिकेजचे कामं करतो। बरं, नळ सुरू असताना आपण खड्डे खोदले का? हो, चालू होतं काम आमचं। काय वाटतं आपल्याला, नळ जेव्हा बंद असतं तेव्हा काम करावं? हो, नाही जर एकदम अर्जंट जर असला तो ते नळ चालू असला तरी आम्ही खोदतो। आता पण खड्डे खोदले, समजा हे नळाचं पाणी किती प्रमाणात वाहत गेलं, नागरिकांना पाणी मिळालं नाही, काय सांगाल आता? आता नागरिकाला तेवढं काही खास पाणी नाही गेलं इथून, जेवढं जायला पाहिजे होतं, पण त्याला इलाज नाही आहे ना साहेब। त्याला इलाज नाही आहे, कारण की तो झाडामुळे फुटलेला आहे, मुळ्यातनी आहे ते। आता पाहू शकता तुम्ही, त्याला इलाज नाही आहे ना। त्याच्यावर ते म्हणतात नाही पाण्याला प्रेशर नाही, आज करतो नंतर करतो। आता परवाच्या दिवशीतून नळ पाणी झालं, मी अविनाश साहेबांना फोन करून सांगितलं। त्यांनी त्याच्या अगोदर पहिल्या दिवशी त्यांचा मजूर पाठवला, त्यांना दाखवलं मी की ॲक्च्युअलमध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे। त्यांनी सांगितलं की नाही खरंच प्रेशर, त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं मजुराशी की पाणी प्रेशर आहे का बघा। सवयी काका आहे, सवयींच्या घरचं दाखवलं, माझ्या घरचं दाखवलं, त्यामुळे पाण्याला प्रेशरच नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही कोपूल वगैरे ठाकायला गेलो, त्यांना सांगितलं, ते म्हणे मला रिपोर्ट ओके आहे सगळा सांगतात म्हणे की सगळीकडे पाणी एकदम ओके आहे, पाणी प्रेशरनं येऊन राहिलं आहे। पाणी नळाच्या कनेक्शन वरपर्यंत पाणी चढत नाही, खालचे पाणी एकदम धारित ही नाही। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।